आज अतिशय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आजच्या दिवसाला खूप मोठं महत्व आहे आणि आज गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात आपण या दिवशी या ठिकाणी आपण सुरुवात करीत असतो आणि तुम्ही संकल्प केला की आपण उदयगिरी बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन प्रामाणिकपणे आपल्या उदगीर आणि दलपूर मतदारसंघातील जनतेची आणि दलपूर जिल्ह्यातील आणि समग्र महाराष्ट्रातील जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याची शक्ती उदयगिरी बाबा आम्हाला देवत अशी प्रार्थना आम्ही त्या ठिकाणी केली। या आमच्या सर्व भजनी मंडळाच्या सर्व लाडक्या बहिणी दुपारी 12 वाजल्यापासून भजन करून देवाची आराधना त्या ठिकाणी करत होत्या। आज दुसऱ्या भजनी मंडळ या ठिकाणी बसल्या। आता मला वाटतं संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुमची ड्युटी त्या ठिकाणी असेल आणि गेल्या अनेक दिवसापासून किरण महाराजांच्या नेतृत्वाखाली ह्या सप्त्याचं नियोजन आयोजन अतिशय वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलं। आज मी खरंच स्वतः भाग्यवान समजतो की सकाळपासून अनेक नवीन उपक्रमाचे उद्घाटन लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी करत होतो। तो नामोल आमच्याकडे सांगितले भाऊ अगोदर बाबांचं दर्शन आहे, बाबांचं दर्शन तुम्ही त्या ठिकाणी करून जावा। लाखो लोक आज या दर्शनासाठी या ठिकाणी आले आणि तुम्ही आज नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या या भागाचा आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून लोकसेवक म्हणून मी तुम्हाला सर्वांना लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो। नवीन वर्ष मला खूप शांती समृद्धी आनंदी जावो आरोग्यमय जावो अशी सुद्धा प्रार्थना मी उदयगिरी बाबासाहेब या ठिकाणी करतो। जिल्ह्याचं काम जवळजवळ 80% झालंय, आणखी 20% राहिलंय। आणखी आपल्याला अनेक जिल्ह्याला त्याची पाहणी करून एक नाविन्यपूर्ण काहीतरी करता येतं का हे सुद्धा बघण्याचं काम भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे। पण लोक आज ही जिल्हा खूप चांगला झालाय। तुम्हाला ज्यावेळेस दर्शनाला यावं लागत तेव्हा कुठून लागत होतं, पाऊस असेल तर पाऊस तुमच्या अंगावरती त्या ठिकाणी येत होता, मग ते सेफ करून निर्माण त्या ठिकाणी केलेलं आहे। आणखी बऱ्याच गोष्टी आपल्या ठिकाणी करायच्या। पण महाराज परवा मी कॉन्टॅक्टला बोलल्यानंतर तुम्ही त्याला परत एकदा त्यांच्याशी समन्वय करा आणि आपल्याला विहिरीच्या जागी जे काय तुम्हाला नियोजन करायचं असेल ते मला सांगा। ते करत नसेल तर मी स्वतः त्या ठिकाणी करून हा पवित्र आपण संकल्प आपण त्या ठिकाणी करूया। परत एकदा मी मनापासून अंतःकरणापासून